महाराष्ट्रामध्ये एक असे संत होऊन गेले ज्यांच्या समोर तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद नतमस्तक झाले होते। महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामधील यावली शहीद या गावी 30 एप्रिल 1909 ला माणिक बंडोजी इंगडे ठाकूर म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला। अवघ्या 3ऱ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलेल्या या आधुनिक संताने 70 ग्रंथ लिहिले आणि ग्रामीण भागातील जीवनाला समर्पित ग्रामगीता या ग्रंथाची निर्मिती केली। त्यांच्या खंजरी भजनाच्या निनादाने संपूर्ण भारतच नाही तर जेव्हा ते जपान देशात विश्वधर्म परिषदेला जातात तर तेथील लोक महाराजांचं स्वरूप बघून त्यांना नतमस्तक होतात। अमरावतीवरून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरुकुंज मोजरी हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे। येथेच त्यांचा गुरुकुंज आश्रम आहे जिथे त्यांची महासमाधी आहे। जवळच असलेल्या वरखेड या गावातील संत समर्थ श्री आळकोजी महाराज हे राष्ट्रसंतांचे गुरु। त्यांच्या कृपा प्रसादानेच माता मंजुळा माता व बंडोजींच्या पोटी राष्ट्रसंतांचा जन्म झाला। 1962च्या भारत चीन व 1965च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान राष्ट्रसंत स्वतः सीमेवर जाऊन सैनिकांची मलमपट्टी व प्रेरणादायी भजने गाऊन त्यांना प्रेरणा देतात। 2005 मध्ये नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंतांचं नाव देऊन विद्यापीठाचा नामविस्तार केला गेला। त्यांची जयंती ग्राम जयंती म्हणून तर पुण्यतिथी मानवता दिन म्हणून साजरी केली जाते। अशा या योगी सुधारक राष्ट्रसंतांना तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी गुरुकुंज आश्रम येथे त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने गौरवलेलं होतं।